नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, AI मुळे जे कर्मचारी कपात जी केली होती आय टी कंपनीवाल्यांनी, त्या कपातीमुळं त्यांना लॉस झालेला आहे खूपच. आणि AI मुळे जे कर्मचारी कपात भोवलेली आहे त्यांना कंपन्यांना खर्च परवडत नाही. AIचा पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. आणि टोकन खर्चामुळे मायक्रोसॉफ्ट, उबरसारख्या आर्थिक कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. 2027पर्यंत त्याच पदांवर पुन्हा मनुष्यबळ नियुक्तीची तयारी कंपन्यांनी दर्शवलेली आहे आणि त्याची तयारी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या. तर पाहूया की आपण कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी कर्मचाऱ्याची जागा घेईल, खर्च कमी करेल आणि उत्पादकता वाढवेल. या गाजावाजात हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणाऱ्या जगातील दिग्गज कंपन्यांनाच आर्थिक मोठा फटका बसू लागला आहे. आणि महागड्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, वाढता टोकन खर्च आणि अपेक्षेप्रमाणे न मिळालेले परिणाम यामुळे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, उबर, कारला, स्टारबक्स आणि पिझ्झा हटसारख्या कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडलेले, विस्कळीत झालेले असून अनेक कंपन्यांना पुन्हा मनुष्यबळ भरती करण्याची वेळ आली आहे. गार्टनरच्या अहवालानुसार कर्मचारी कपात करणाऱ्या 50% कंपन्या 2027पर्यंत त्याच पदावर पुन्हा मनुष्यबळ नियुक्त करण्याची तयारी करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता असूनही पूर्णपणे मानवी कामाची जागा घेण्याच्या स्थितीत यातून स्पष्ट झाले आहे. तर AI इतके महाग का आहे? तर AIची साधने टोकन आधारित पद्धतीवर काम करतात. जितका मोठा मजकूर, कोड किंवा माहिती प्रक्रिया केली जाते, तितका त्याचा खर्च वाढतो. आणि सुरुवातीला टोकन खर्च $200 इतका होता, मात्र आता प्रत्यक्ष खर्च $1500 ते $5000 दरम्यान असल्याचे समोर आले आहे. तर मित्रांनो, आपण पाहूया की AI मुळं कर्मचारी जे काढून टाकण्यात आलेले होते, त्यात मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, गुगल आणि मेटा ह्या पुढे होत्या. परंतु आता AIकडे मानवी आकलन क्षमता कमी असल्यामुळे आता डबल कर्मचारी भरती होणार आहे, असं स्पष्ट मत कंपन्यांचं म्हणणं आलेलं आहे. तर प्रमुख गुंतवणूक मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, गुगल, ओपन AI, NVIDIA यात 55% कंपन्यांना कर्मचारी कपातीचा आता पश्चाताप होत आहे. तर तर मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर IT कंपनीमध्ये काम करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी खूपच ही आनंदाची बातमी आहे. आणि यापुढे सुद्धा AIमुळे जे कर्मचारी कपात, ले ऑफ झालेले होते, ते आता यापुढे कमी होताना चिन्हे दिसतील आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा त्या कंपनीमध्ये भरती करणार आहे, अशी सद्यस्थिती आहे. तर मित्रांनो, अशी ही अपडेट आहे. दिलेली माहिती समजली असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.